हॅलो हाय, स्वागत आहे तुमचं आपल्या आजच्या नवीन दिवसाच्या नवीन ब्लॉग मध्ये. तर आज मी बनवणार आहे मस्त चुलीवर भाजलेल्या मच्छीचा खुळा झणझणीत खास डिश तुमच्यासाठी. तर चला, मच्छी पण आणली, आयुषच्या पप्पांना दाखवतो तुम्हाला. तर पाहू शकता तुम्ही मच्छी किती अशी मोठी मोठी आहे. याला पोडशे म्हणतात. हे मासे आपण आता चुलीवर मस्त भाजून घेऊ. याची नवीन डिश करून दाखवतो तुम्हाला. तुम्ही पण हे डिश नक्की ट्राय करून पहा. तर पाहू शकता तुम्ही किती मस्त मस्त मोठे मोठे पोळशे आहेत. हे भाजता येतात मस्त आणि खाता पण मस्त येतात. तर चला मग आता डिश बनवून तयार करू. आयुषच्या पप्पाला मी इटा आणून दिल्या. आता ते चूल करतात त्याच्या हिशोबानं, कारण की आपल्याला मस्त जाळीवर ठेवूनच मासे भाजायचे आहेत. मस्त चार साईडनं चार तीन अशा इटा घेतल्या, दोन दोन तीन तीन, ते पद्धतशीर ठेवल्या इकडून तिकडून. हे जाळी घेतली, लोखंडाची जाळी आहे. याच्यावरच आपल्याला मस्त मासे भाजून घ्यायचे आहेत. बसते की नाही बसत ते पद्धतशीर पाहून राहिले. हा बसली, पद्धतशीर बसली आता जाळी पण. तर चला आता चुलीत टाकायसाठी थोडस इंधन आणू, कचरा आणू. आयुषच्या पप्पानं कचरा आणलं, हे आपल्याला चुलीत टाकायचं आहे. माचीस देऊ का तुम्हाला आणून? आहे का तुमच्या जवळ? आणू का? बर बर, टाका थोडं थोडं टाका इंधन. काय घेऊन राहिले तुम्ही? या जायले लावायसाठी? कायच्यासाठी? खाली जाणार नाही जास्त. बर, हो हे जाई खाली पडी नाही आहे ना. बरोबर आहे. कोळशी आणले आयुषच्या पप्पानं. आता ते चुलीत टाकून घेऊ राहिले, कारण की कोळशे मस्त दडदड पेटले पाहिजेत. हे घ्या माचीस. कागद पाहिजे का? थांबा, कागद कागद आणून देऊ का? काय आहे? कागद पण आणला, द्या आता लावून. चरचला चूल पण पेटली आता मस्त. तर चला आपल्याला असंच पेटून घ्यायचं आहे. आणि जाव पण असंच पाहिजे. जाळी काढली होती, आणखीन कचरा टाकला त्याच्यातनी, आणखीन जाळी ठेवून दिली. आता मस्त पेटलं. चला आता मच्छी आणून घेतो. मच्छ्या पण आणून घेतल्या. आता याच्यावर टाकून, आता एक एक टाकून घेऊ मस्त अशी. जाळी पण पद्धतशीर झाली. लहान लहान जर असते तर बरोबर म्हणजे त्यातून पडल्या असते. हे मोठ्या मोठ्या असल्याच्या ना आपल्याला अशीच जाळी ठेवायची आहे. मस्त मासे पण, मच्छी पण मोठी मोठी आहे. आणि या मच्छीचं कसं आहे, एका वाफीतच शिजून जाते. मस्त भाजल्या जातात. थोडेसे अंतर अंतर करून घेऊ, कारण की ते जवळजवळ चिपकल्यासारखे झाले. एक साइडच अगोदर एक साइडच भाजून घेऊ, नंतर आपल्याला पलटायचा एका परी. मी सध्या पलटून नाही राहिली बरं, फक्त अंतर अंतर ठेवू राहिली, कारण की ती जवळजवळ चिपकल्या एकमेकाला. टाकून देतो. काट्याची फांजर पायात धसली होती माया, याच्यात टाकून घेऊ, कारण की इजल्या त्यातल्या काळ्या थोडशा. जे मच्छी आहे ना त्याच्या आपण असे खिपलं काढले नाही. खिपलं काढायचं काही काम नाही, कारण की ज्यावेळेस आपण मच्छी भाजतो त्यावेळेस ते खिपलं जळून जातात. आरामशीर पलटा. मोठी काळी देऊ का तुम्हाला आणून? बघा किती मस्त भाजल्या गेले. एका वाफीतच भाजल्या जातात, जास्त काही टाइम पण नाही लागत. फक्त चुलीतला जो जाव असते ना, तो फक्त असा मोठा जाव पाहिजे, म्हणजे लवकरच भाजल्या जातात मासे. अलट पलट करत राहायच्या, म्हणजे एकाच जागी मच्छी जास्त जळत नाही. मग या मांजरले वासाला आली हे मासे याजवळ. म्याऊ, मासे खाता का? वासाला का तुले? हे इकडे, हे इकडे. तर चला, मच्छ्या पण भाजत आल्या. आता त्याला एखादं ताट किंवा कोपर आणून देतो, कारण की ते आता टाका लागतील ना कोपऱ्यात. नाही चूल जर इजली दाखवा हो कसं तुम्ही हे केलं तर. असं मोठं ते ना झाकण घेतलं आणि त्या झाकणानं अशी वाफ मारली, हवा मारली की मस्त दळदळ पेटून जाते. आता किती चूल पेटली दळदळ. ही एक नवीन ट्रिक आहे, तसे तुम्ही पण ट्राय करा.
तर चला आयुषच्या पप्पासाठी कोपर पण आणून दिला. तर चला आज मस्त चुलीवर मच्छी आयुषचे पप्पाच भाजू राहिले. आज मी जराशी आयतच खातो म्हणजे काऊन चुलीवर मच्छी भाजलेले मस्त खुळा करतो आणि आज आयतच खातो. नेहमी नेहमी मी भाजी करतो, मीच मासे कधी कधी भाजत असतो. तर एखाद्या वेळेस म्हटलं आपण खाऊन पावा आयतच इथं. तर चला मच्छ्या मस्त भाजल्या गेल्या, पाहू शकता तुम्ही. आता काढून घेतात ते प्लेटीतनी. कोपर लागला तर कोपरही आणला. काढा एक एक, गरम आहेत ना. लयच गरम आहेत ना. आरामशीर आरामशीर घ्या, नाही तर मग एखादा हे आणू का सराटा. खरंच लय गरम आहेत ना. दुपटे डोळ्यात चालला नाही. आता इजलं ना ते चूल इजली. आपल्या मासोळ्या भाजून झाल्या म्हणून दुपट आता जास्त होत अशी. मासोळ्या एवढं मस्त भाजल्या गेल्या म्हटलं एकच नंबर. पाहू शकता तुम्ही. झाल्या मासोळ्या भाजणे गे. थांबा पाहू द्या. हो आयुषच्या पप्पानं मासोळ्या भाजल्या आज. मस्त भाजल्या, एकदम ताज्या ताज्या होत्या. त्याच्यानं एकच नंबर झाल्या. त्याचं तेल पण मस्त असं झरत होतं. तशाच मासोळ्या पाहिजे. ज्यावेळेस आपण मासोळ्या भाजतो त्यावेळेस असं तेल झरलं पाहिजे त्या मासोळ्याचं. तेव्हा समजते आपल्याला की बा मासोळ्या ताज्या आहेत म्हणून. आणि तेच मासोळी खायला पण मस्त लागते. तर माजर पण इकून तिकून त्रास देत होती कारण की तिला वास येत होता. माजरच्या लय आवडीची डिश असते. आणि आमच्या दोघांना पण भूक लागली होती भलकशी, कारण की आम्ही सकाळपासून जेवलोच नव्हतो. आयुषचे पप्पा बाहेर गेले होते, म्हणजे कामाला गेले होते. तिकून आले तर मग त्याने मासोळ्या आणल्या. भाजी करायला टाईम नव्हता. त्याला भूक लागली, मलाही भूक लागली. म्हटलं भाजीच्या नादात लागल्यापेक्षा आज म्हटलं मस्त मासोळ्या भाजा आणि त्याचा मासोळ्याचा खुळा करू आणि मस्त जेवण करू म्हटलं. कारण की भाजीले म्हटलं की भाजीले लय टाईम जाते. मसाला काढा, मासोळ्याचे खिपलं काढा लागतात, मसाला वाटा लागते, नंतर भाजी करा लागते. एवढा टाईम नव्हता. मग ते म्हणत जात की चल म्हणत मग आता चूल करतो. चुलीवरच मस्त मासोळ्या भाजून मासोळ्याचा मस्त खुळा करू. आज नवीन डिश बनवू म्हणत. थांब नवा देतो ना तुले, देतो थांब. लय गरम आहेत ना सध्या. आपण याचे फोत्र काढू ना, तुला भेटते ते हिसा. याच्यात टेन्शन नको घेऊ. थांब. बोल कशा गरम आहे, थंड होऊ दे थोडशात. ते वाशीर आला ना साजरा. तर मच्छी मस्त आता थंडी झाली थोडी थोडी. याचे हे फोत्र जे आहेत वरचे हे काढून पाहून निघतात काय तर खिपलं. हे पा खिपलं काही धुवायचं काम नाही पडलं आपल्याला. सबन जळून जातात. अशा बाजूने काढून घेऊ सर्व. किती पद्धतशीर निघालं. असेच आपण सर्व फोत्र काढून घेऊ आता. काय तुला पाहिजे? थांब थांब काढू दे एवढे. थांब तुले देऊ आणि चाले. हे घे घे खाय. पाय कशी खाते. आता एकदम ताज्या ताज्या मासोळ्यात मच्छी आहे. पाहू शकता काटे किती मोठे मोठे आहेत. गरम गरम असल्याच्या ना त्याला काही काढताही नाही राहिलं. पद्धतशीर गरम आहे म्हणतात. आरामशीर काढा. मला गरम लागलं म्हणून मी काही काढलं नाही, तेच काढू राहिले. तर हे पा अशा पद्धतीनं सर्व याच्यातलं जे पांढर पांढर मास असते ना ते काढून घ्यायचं. आता ते काही गोट नाही घेऊ राहिली. तिला दिलंय तरी गोटच नाही घेऊ राहिली ती. तिला दिली एक मासोळी तिकडे देऊन. आता खाते ते एकटीच. तर चला मासोळ्या पण काढून झाल्या. पाहू शकता तुम्ही. आता फक्त हे एक ठेवली. हे लेकरासाठी ठेवून देऊ. मस्त याच्यावर थोडस मीठ टाकून पण खाल्ल्या जाते. एवढ्या याची मस्त आता आपण खुळा बनवून घेऊ. खुळा कसा करायचा तो पण दाखवतो तुम्हाला. ये तू ये. एकटाच राहिला झाला आमचं काढून. हे ओ माय कसे भांडणं करतात माय बाई. हे घे पाय. ते घेऊन पळाली तिकडे तिचं तिच्या हिशाचं. तर चला मस्त मच्छी भाजली आणि भाजल्याच्या नंतर याच्यावरचे थोडे थोडे काटे दिसले ते काढून घ्यायचे. आता खुळा करायला तयार करू. आता सुरुवात करू.
तर आता याच्यावर थोडंसं मीठ टाकायचं, जास्त नाही टाकायचं, थोडंसं टाकायचं. त्याच्यावर थोडीशी मिरची पावडर टाकायची, तेल टाकायचं थोडंसं. तेलाची काही जास्त आवश्यकता नाही, जास्त मसाल्याची गरज नाही आपल्याला. वाटघाट करायचं काम नाही, भाजी करायचं काम नाही. भूक लागली, आपला भाजल्या मासे खुळा केला, मस्त खाल्ला. आता चम्मचनं मस्त मिक्स करून घेऊ सर्व, तेल, मिरची पावडर, मीठ. या पद्धतीनं पोळीनं केलं तरी पण चालते, भाकरीनं जर असं मिक्स केलं तरी पण चालते, चम्मचनं वापरता. चुलीवर भाजलेल्या मच्छीचा खुळा खास डिश तुमच्यासाठी तयार केली मी. कशी झाली तुम्हाला पण दाखवतो. एक घास खातो मस्त खुड्याचा, कसा झाला तर. एकच नंबर झाला खुळा. खरोखर तुम्ही पण चुलीवर अशी मच्छी भाजा आणि असा खुळा करून पहा, एक नंबर लागते. तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. बाय. आता भेटू पुढच्या व्हिडिओ.